येणाऱ्या काळामध्ये नांदगाव तालुक्याचा शाश्वत विकास हे फक्त आणि फक्त समीरभाऊ भुजबळच करू. नांदगाव मतदारसंघातील शेतीला सिंचनाची एकही प्रकल्प यांनी आणलेला नाही. जनतेचे जे दलाल होते तहसीलमध्ये ते कोणाचे होते, कोण होते, नावं सांगा मला त्यांचे. इथं दादागिरीचा विकास झाला, हुकुमशाहीचा विकास झाला, दडपशाहीचा इथं विकास झालेला आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम इथं विकास झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. 288 मतदारसंघामध्ये सर्वात हॉट मतदारसंघ असलेल्या नांदगाव मतदारसंघामध्ये आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर सर्वच पक्षाचे राजकीय प्रतिनिधी आपल्यासोबत असणारे, एकूणच नांदगावच्या विकासाच्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आवाज लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर जनतेच्या काय समस्या आहे त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि विकासाचे कुठले मुद्दे प्रलंबित आहे हे देखील बघणार आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर विद्यमान आमदार सुहास कांदे हे खरं तर महायुतीकडनं उमेदवार आहे, तर दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक हे उमेदवार आहे आणि अपक्ष म्हणून नांदगाव मतदारसंघामध्ये खरं तर समीर भुजबळ हे अपक्ष उभे राहिलेले आहे. आपण खरं तर सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या मुद्द्यापासून, जे म्हणजे महायुतीपासून लांब झाले, पक्षाचा राजीनामा दिला आणि थेट अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे राहिले असे समीर भुजबळ ज्यांनी भयमुक्त नांदगाव अशी हाक दिलेली आहे. तर आपण सर्वप्रथम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारणार आहोत का भयमुक्तचा नारा घेऊन समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले, खरंच भयाचं वातावरण नांदगावमध्ये आहे का? असं जर असतं तर संपूर्ण नांदगाव तालुक्याची जनता ही विद्यमान आमदार अण्णासाहेबांसोबत राहिली नसती. आज जर जनतेचा ओघ बघता तर प्रचंड जनसमुदाय हा अण्णांसोबत आहे आणि प्रचंड मताधिक्याने आज आमचे आमदार अण्णासाहेब हे निवडून येणार आहे. काय विकासाचे कुठले कामं केलेले आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला एवढा विश्वास वाटतोय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनमाडची करंजवन योजना असो, गिरणाऱ्यांची पाणी प्रश्न असो, पण 78 खेडी योजना असो आणि संपूर्ण नांदगावमध्ये असा एकही रस्ता, एकही गल्ली अशी राहिली नाही की तिथं अण्णासाहेबांनी विकास केलेला नाही. त्याच्यामुळे असं कुठलंच कारण नाही का भयमुक्त होण्याचं, का ते आपोआपच जनता सांगते. जनतेचा प्रचंड ओघ हा अण्णासाहेबांकडे असल्यामुळे भयाचं कारणच राहिलेलं नाही. तर नांदगाव हे भयमुक्त नाही असं यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांचे समर्थक आहे. खरं तर गणेश धात्रक यांचे वडील 10 वर्ष या तालुक्याचे आमदार होते. आता कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन खरं तर नांदगाव समोर ते जात आहे? महत्त्वाचं म्हणजे गणेश भाऊ धात्रक यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत 10 वर्षात जो काही विकास झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि लोकांनी गणेश धात्रकांना त्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे. गणेश भाऊ धात्रक यांच्याही नगराध्यक्ष असताना आणि गणेश भाऊ 2-3 वेळेला 25 वर्षापासून मनमाड शहरामध्ये सलग नगरसेवक आहे आणि ते या नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र आहे. सुसंस्कृत, सुशिक्षित आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असणारा, नागरिकांची जाण असणारा हा उमेदवार आहे आणि निश्चितपणे मतदारसंघामध्ये अनेक शक्त्या त्यांच्या मागे उभे आहे आणि पाठिंबे देत आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे. ते 100% विजयी होईल असा जनतेचा विश्वास आहे आणि ही गणेश भाऊ धात्रकांची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. काय वाटतं नांदगावमध्ये भयमुक्त आहेत का खरं नांदगाव? भयमुक्त नाही आहे नांदगावमध्ये, कारण की माझा भाऊच होता, 30 वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता होता. विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही किंवा कोणत्याच प्रशासनाने हालचाल केलेली नाही आहे. मग याच्यावरून कळतं का काय परिस्थिती आहे मतदारसंघाची, का लोक घाबरणार नाही. काय ज्यांनी जनतेच्या कार्यकर्ता 45 वर्षापासून स्वतःला वाहून घेतलं होतं, आज प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक व्यक्ती त्याला ओळखतो आणि एक व्यक्तीसुद्धा त्याच्या विरोधात बोलू नाही शकत. नांदगाव मनमाड बंद झाल्यानंतर सुद्धा त्याची दखलसुद्धा नाही झाली का बाबा विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याची साधी चौकशीसुद्धा नाही झाली. काय सांगणार खरं तर विकासाचा मुद्दा घेऊन खरं तर विद्यमान आमदार पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले, मातब्बर मंडळीचं त्यांच्यासमोर आव्हान आहे. काय विकासाचे कुठले मुद्दे खरं तर नांदगावमध्ये, आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हा अद्यापही प्रलंबित आहे. कशा पद्धतीने बघता याच्याकडे? इथून मागे 10 वर्ष जो विकास खंडित झालेला होता तो विद्यमान आमदार
लाडके सुहास अण्णा कांदे यांनी हातात घेतल्यापासून, कार्यसत्ता हातात घेतल्यापासून बऱ्याच योजना नांदगाव तालुक्यात आल्या. आज आमच्याबरोबर एवढ्या सगळ्या महिला भगिनी आहेत. आम्ही कोणत्याही वेळेला एक वडील बंधू म्हणून कुठलाही समस्या मांडली, कुठलाही प्रश्न मांडला तर आमदार साहेबांकडून त्याची तरतूद होते आणि आम्हाला न्याय मिळतो. तसेच इथून मागे महिला प्रतिनिधित्व करणारं एकही आमदार किंवा एकही आमदार पत्नी समोर येत नव्हती, पण आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ अंजुमताई कांदे या सदैव महिलांच्या विकासासाठी तत्पर असतात. तसेच नांदगाव तालुक्याचा विकास हा अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत समजतो आहे. तुम्हाला सांगते मी, इथून मागची परिस्थिती अशी होती की 20-20 दिवसानंतर पाणी यायचं, आता 8 दिवसानंतर पाणी यायचं. भयाचं वातावरण आहे, याबाबत आपलं काय स्पष्ट? सगळी परिस्थिती समोरासमोर आहे. आज प्रत्येक ठिकाणी महिला स्वतंत्राने वागून राहिली. प्रत्येक महिलेला न्याय मिळतो. एखाद्या महिलेचं एखादं काम झालं नाही तर अण्णासाहेब स्वतः पुढाकार घेऊन काम करतात आणि अशा अण्णासाहेब आहेत म्हणून तालुक्यातल्या लाखो बहिणी त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. तर त्यांनी कुठला असा शाश्वत विकास केला? ते म्हणतायत आम्ही पाणी आणलं, ते जलनायक आहे. आज आपण ज्या नांदगाव शहरामध्ये उभे आहोत त्या नांदगाव शहरामध्ये गेल्या 30 दिवसांपासून पाणी नाही आहे. बरोबर आहे की नाही? 30 दिवसांपासून पाणी नाही आहे. त्यांनी ज्या काही योजना आणल्यात तर त्या योजनांचा अजून कुठेही त्या कंप्लीट झालेल्या नाही, पूर्ण झालेल्या नाही आणि त्याची पूर्णता नाही. आज जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरलात तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते झालेले नाहीत. फक्त सभामंडप देणं आणि एखाद्या समाजांसाठी मूर्ती देणं हा काही तालुक्याचा विकास होऊ शकत नाही. आम्ही त्याच्या विरोधात नाही. त्या समाजाला मूर्ती दिलीच पाहिजे, त्याला सभामंडप पण दिलाच पाहिजे. पण सर्वसामान्य नागरिकांच्या, नांदगाव तालुक्यातल्या लोकांच्या ज्या गरजा आहे त्या गरजा ह्या 5 वर्षात पूर्ण झालेल्या नाही. आणि मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये नांदगाव तालुक्याचा शाश्वत विकास हे फक्त आणि फक्त समीरभाऊ भुजबळच करू शकतात. शिवसृष्टीचं देखील काम या ठिकाणी झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात खरं तर महाराष्ट्रातलं पहिलं असं महत्त्वाचं स्मारक या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. मग विकास झाला नाही असं कसं काय म्हणता येईल? शिवसृष्टीचा विकास आत्ता झालेला आहे. याच्यापूर्वी जे शहराचे रस्ते झाले, 6-6 महिने झालेले पूर्ण रस्ते आज उकडून गेलेले आहे. कुठल्या प्रकारच्या रस्त्याची क्वालिटी राहिलेली नाही. 30-40% कमिशन घेऊन रस्त्याचा विकास झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं नळाला पाणीसुद्धा ते 30 दिवसांनी पाणी येतं. त्याच्यानंतर फक्त प्रत्येक ठिकाणी नुसते पत्र्याचे शेड बांधून याच्याने काही विकास झालेला नाही. रस्त्याचे शेड बांधून खरं तर विकास होत नाही. मात्र जर बघितलं गेलं तर पाणी योजनेसाठी देखील करंजवन मनमाड पाणी योजना जी आहे ती देखील केलेली आहे. आपण त्याच्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत. पाणी योजनेच्या संदर्भात महत्त्वाचं काम करण्यात आले. मात्र विरोधकांचा आरोप आहे का 30-30 दिवस अद्यापही नांदगाव शहरामध्ये पाणी येत नाही. पाण्याची फार मोठी समस्या आहे. याच्याकडे कसं बघताय? मला विरोधकांना एक प्रश्न विचारावा असं वाटतं. तुमच्यापैकी सर्वच 50च्या आसपास आलेले आहात. मला सांगा, या अगोदरचं जे कोणतं सरकार होतं त्यावेळेस पाणी किती दिवस आड येत होतं? माझ्या हाताला अजूनही गट्टे. गंगाधरीच्या विहिरीवर पाणी शेंदायला आम्ही जायचो. म्हणजे जसं आठवतं पाण्याचा प्रश्न हा नांदगाव तालुक्यामध्ये गंभीर होता. तो आत्ता कुठेतरी सुटत आला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त सुहास अण्णाला विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही आत्ता लेटेस्ट ह्या 2-4 वर्षातला पाण्याचा प्रश्न पुढे घेऊन राजकारण करत असाल तर तुमचा गेलेला काळ तुम्ही कसं काय विसरताय? तुमच्या बायका मेल्या हंडे वाहू वाहू, तुमच्या आयांचे गुडघे गेले, त्यावर का नाही बोलत तुम्ही? का आता जर आपण बघितलं तर खरं तर कारण पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुष्काळी भाग नांदगाव म्हणून ओळखला जातो. काय पाण्याच्या समस्येबाबत आणि एकूणच जर बघितलं तर विकास कुठेतरी हरवलेला दिसतोय. कारण MIDCचा प्रश्न देखील अद्यापही प्रलंबित आहे. हे बघा, मनमाड शहराला आज देखील 28 ते 30 दिवसांनी पाणी मिळतं. आणि राहिला पाणी प्रश्न सोडण्याचा प्रश्न, हा जो पाणी प्रश्न आहे, करंजवन पाणी पुरवठा योजना जी आहे ती खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंजुरी केलेली आहे, त्याला दिलेली आहे. आणि त्यांनी मंजुरी केल्यानंतर तो पाठपुरावा खऱ्या अर्थाने गणेश जगन्नाथ धात्रक यांच्या मातोश्री पद्मावती धात्रक ह्या नगराध्यक्ष असताना संपूर्ण आम्ही नगरसेवकांनी काउन्सिलिंग ठराव करून तो ठराव करून आम्ही ती योजना तिथे प्रस्तावित केली. आणि त्या योजनेला तत्कालीन त्यावेळेसचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब असो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असो यांनी त्या योजनेला मंजुरी दिली. आणि ती मंजुरी झाल्यामुळेच आजची करंजवन योजना या ठिकाणी अस्तित्वात आलेली असं आमचं म्हणणं आहे. करंजवन पाणी योजनेची खरं तर उद्धव ठाकरे यांच्या काळातली ही
योजना आहे. 10 वर्ष पंकज भुजबळ सुरुवातीला आमदार होते, आता 5 वर्षापासून सुहास कांदेंनी प्रतिनिधित्व केलं. त्या 10 वर्षात आणि या 5 वर्षाच्या विकासात काय फरक आहे? विकास यापूर्वी होता, पण आत्ताचा जो विकास आहे का ज्या टायमाला आम्ही भाऊला फोन करायचो तर भाऊ नॉट रिचेबल राहायचे. आज अण्णाला एक बी फोन केला, एक बी कार्यकर्त्याचं काम अडलं. आता हे म्हणताय सगळे का कोणी काय केलं याची पावती तुम्हाला या 20 तारखेला आणि याचा निकाल 23 तारखेला. अण्णाचा जो निकाल येईल हा तालुक्या म्हणजे जिल्ह्याभरामध्ये सगळ्यात वेगळा येईल. त्यांनी आता बोलले का 20-20 दिवसांनी पाणी येतंय. मग तुम्ही 10 वर्ष होते तर तुम्ही केलं काय? आता सर्व पाईपलाईन जीर्ण झालेले आहे. मग 10 वर्ष भुजबळांनी केलं काय? का पाणी आलं नाही? मग त्यांनी जर ते म्हणता विकास केलेला आहे तर आता 20 दिवसाला पाणी येतं, याचं कारणच भुजबळ साहेब आहे. नाही, पण पंकज भुजबळ यांच्या कार्यकाळात शासकीय इमारतींचं देखील काम झालेलं होतं. म्हणजे विकास त्यांच्याकडून झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग तो विकास कुठे गेला? त्याच्यापेक्षा जास्त तर अण्णांनी केलेलं आहे ना. आता त्यांचे वडील मंत्री होते, त्याच्यापेक्षा 2.5 वर्ष भेटले अण्णांना. 2.5 वर्ष कोरोनात गेले, 2.5 वर्षातच अण्णांनी खूप विकास केलेला आहे, त्यांच्या दुप्पट विकास. आणि हे छाती ठोकपणे आम्ही सांगतो, सर्वात जास्त निधी नांदगाव तालुक्याला आहे ना सुहास अण्णांनीच आणलेला आहे. सर्वात जास्त निधी हा नांदगाव तालुक्याला मिळालेला आहे. जे काही समोरचे वक्तव्य करताय की विकास झाला, मी सांगतो विकास कोणता झाला. इथं दादागिरीचा विकास झाला, हुकुमशाहीचा विकास झाला, दडपशाहीचा इथं विकास झालेला आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम इथं विकास झालेला आहे. लोकांना आंदोलन करता येत नाही, लोकांना निवडणुका करता येत नाही, लोकांना धमक्या येतात. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आज शिंदे गटाचे साईनाथ गिडगे यांनी मला धमकी दिली, तू कसा फॉर्म भरतो आणि कशी निवडणूक करतो, अशा पद्धतीने धमक्या दिल्या जातात. गोरगरिबांचा गळा घोटला जातो आणि लोक सांगतात विकास झाला. 50-50, 20-20 लाखाचे पत्र्याचे शेड बांधून ठेवले. एकाला तरी भीम आहे का उभा केलेला? वारा आला तर उडून जाईल तो विकास. असा विकास असतो का? विकासाला एक पद्धत असते. तो कमीत कमी किमान 20 वर्ष तो विकास टिकला पाहिजे. 40-40, 30-30% तुम्ही कमिशन मागता. काय लोक कामं करतील? आणि काय विकास केला तुम्ही? पंकज भुजबळ 10 वर्ष आमदार असताना त्यांनी विकास केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पंकज भाऊ ज्यावेळेस 10 वर्ष आमदार होते त्याच्यातली 5 वर्ष आम्ही सत्तेत होतो आणि नंतरची 5 वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो. आणि 5 वर्ष ज्यावेळेस आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस नांदगाव तालुक्यातली सगळी रस्ते आम्ही केले. शनी मंदिरचं, नस्तनपूरचं मंदिर आम्ही केलं. त्यानंतर प्रशासकीय इमारती आम्ही केल्या. आणि त्याच पाठोपाठ या ठिकाणी जे काही प्रशासनाकडून काम करून घ्यायचं असतं, सर्वसामान्य इथला नांदगाव तालुका हा सर्वसामान्य लोकांचा तालुका आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी काय असतात? त्यांना रस्ता झाला पाहिजे, त्यांचं रेशन कार्ड मिळालं पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे. आज रेशन कार्ड मिळण्यासाठी रेशन कार्डची काय अवस्था आहे इथले बसणारे त्यांचेसुद्धा लोक सांगतील की रेशन कार्ड मिळण्यासाठी किती धावपळ आणि काय वणवण करावी लागते. आणि आमच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची प्रशासनावर पकड होती, पण प्रशासनावर दबाव नव्हता. आणि रेशन कार्ड मिळालेत ते डुप्लिकेट मिळाले, एकही ऑनलाईन नाही. बिचाऱ्या गोरगरीब लोकांना राशन मिळत नाही. त्यांनी घरात तहसील कार्यालय घरात उघडलं होतं. तहसील कार्यालय ॲक्च्युली तिथं काम झालं पाहिजे, ते तहसील कार्यालय घरात उघडलं, गोरगरीब जनतेची फसवणूक केली आणि त्यांना बोगस राशन कार्ड वाटले. कुठल्याही पद्धतीचं काही काम झालेलं नाही. या चौरंगी लढतीमध्ये खरं तर डॉक्टर, उच्च शिक्षित, पदवीधर असलेले रोहन बोरसे देखील मैदानात आहेत. त्यांचे देखील समर्थक या ठिकाणी आपण त्यांना विचारूया, कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही चालले? आणि विशेष म्हणजे आता ज्या पद्धतीने जर आपण बघितलं तर भयमुक्त नांदगावचा नारा देण्यात येतोय, कशा पद्धतीचं वातावरण वाटतं आपल्याला? या तालुक्यामध्ये नांदगाव 113 विधानसभा मतदारसंघामध्ये समीर भाऊ भुजबळ आणि सुहास अण्णा कांदे हे दोन्ही आमच्या तालुक्यासाठी परके उमेदवार आहेत. आम्हाला यावेळेस भूमिपुत्र आमदार पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे यांना उमेदवारी करावी लागत आहे. त्यांना आमदार होण्याची हौस नाही, पण या तालुक्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केलेली आहे. आणि विकास आणि समोरचे एक विकास जर म्हणत असेल तर विकास म्हणजे सिमेंटचे जंगल उभे करणं नव्हे. विकास म्हणजे शेतीला पाणी, हाताला रोजगार, दर्जेदार शिक्षण, याला म्हणता विकास. फक्त सिमेंटचे जंगल टक्केवारीसाठी उभे करणं याला विकास नाही म्हणत. ते लोक आमचा विकास करायला गेले आणि स्वतःचाच विकास करून बसले ते लोक. महत्त्वाचा मुद्दा खरं तर या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. रोजगाराच्या बाबतीमध्ये खरं तर रोजगार आजही तरुणांच्या हाताला नाही. मात्र काही आपल्याकडं ठाकरे गटाचे समर्थक आहे, आपण त्यांना विचारूया,
रेशन कार्डसाठी खरं तर दबाव टाकला जातो, रेशन कार्ड मिळत नाही असं देखील आरोप करण्यात येतोय. काय आपल्याला या आरोपांवर वाटतं? नाही, असं आम्ही ऐकलेलं आहे की दबाव पाडतात म्हणून, परंतु कोण दबाव पाडतो हे काय आम्ही बघितलं नाही. परंतु तिथं गेल्यानंतर ते सांगतात आमच्याकडून एवढे पैसे घेतले, 4,000 रुपये घेतले, 5,000 रुपये घेतले असे सांगतात. मग आता ते कोणी घेतले आणि कोणी हे काय केलं, हा दबाव कोणाचा आहे हे काय आता कसं काय सांगू शकतं आम्ही? डायरेक्ट कोणाचं नाव घ्यायचं दबाव याचा आहे म्हणून? कोणाचा असू शकतो दबाव? कोणाचा असू शकतो हा लोकांनी समजायचं असतं, आम्ही नाव नाही सांगायचं. लोकांना समजतं ना कुठला दबाव काय. या दबावाच्या बाबतीत तुमचं काय स्पष्टीकरण आहे? माझ्याकडे भुजबळ साहेबांना पाठवलेलं हे व्हॉट्सअपला मी त्यांना कोरोना काळामध्ये एक टाईप करून पाठवलेलं होतं बोगस राशन कार्डच्या संदर्भामध्ये. सुहास अण्णा निवडून येण्याच्या पहिले या तालुक्यामध्ये यांच्याच एजंटांनी बोगस राशन कार्ड वाटलेले होते जे ऑनलाईन नव्हते. आणि ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस ते राशन कार्ड बंद असल्यामुळे लोकांना धान्य मिळत नव्हतं, तर फक्त आमची महिला आघाडी होती ज्यांनी ते ऑनलाईन करून दिले आणि लोकांना धान्य मिळवून दिलं. आणि भुजबळांना स्वतः त्यावेळेस ते मला वाटतं अन्न पुरवठा मंत्री होते, त्यांना पत्र पाठवलं होतं की तुम्ही सरसकट सगळ्यांना राशन कार्ड जरी बंद असलं तरी तुम्ही गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून द्या. हे याचं उत्तर द्यावं सगळ्या विरोधकांनी मला. एखाद्या सर्वसामान्य माणसाचं जर रेशन कार्ड लागलं तर 4-4, 5-5, 7-7 हजार घेऊन हे लोक दलाली मोठ्या प्रमाणात करत होते. स्वतः अण्णासाहेबांनी स्वतःच्या खिशातून प्रत्येक रेशन कार्डवाल्याचे पैसे दिले आणि जवळपास 40,000 रेशन कार्ड या नांदगाव तालुक्यासाठी. खरं तर दलालीचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जनतेचे जे दलाल होते तहसीलमध्ये ते कोणाचे होते, कोण होते, नावं सांगा म्हणा त्यांचे. जे आता तिकडे उभे आहेत तेच दलाल होते सर. मला त्या काकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. बाळकाका असं म्हटले की जे पंकज भाऊ भुजबळ आहे माझे आमदार ते नॉट रिचेबल राहायचे, परंतु 10 वर्षामध्ये जर पंकज भाऊ आले तर पहिला फोन हा काकांनाच राहायचा. काका त्या काळामध्ये नगराध्यक्षसुद्धा झाले आणि विशेष म्हणजे काका सर्वात जास्त दिवस बाळकाकांनी सत्तेचा उपभोग घेतला. तेच काका आज असा आरोप करताय की ते नॉट रिचेबल राहायचे. ही पद्धत योग्य नाही असं मला राजकारण सांगा. या आरोप प्रति आरोपाच्या पलीकडे खरं तर विकासाचा मुद्दा म्हणून काय, जर तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत गेले तर खरोखर 10 वर्षात काय विकास झाला हे ते सर्वसामान्य लोक सांगतील. जे सर्वसामान्य लोकांसाठी तहसील, पंचायत समिती आणि इतर जे ऑफिसेस आहे ते पंकज भाऊंनी एका ठिकाणी उपलब्ध करून दिले. नस्तनपूरचं इतकं छानपैकी मंदिर आणि सुशोभीकरण बगीचा तयार केला आणि या शनी मंदिराचा पूल उपलब्ध करून दिला. सगळे जे रस्ते ते एकदम सुंदर तयार करून दिले. परंतु येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं नांदगाव मतदारसंघामध्ये रस्त्यांची अवस्था काय आहे ही सर्वसामान्य लोक सांगतील. एवढं महायुतीचा एक घटक पक्ष भाजप आपल्यासोबत आहे. भाजपचे देखील पदाधिकारी आपल्यासोबत आहे. या आरोप प्रति आरोपाच्या पलीकडे जर बघितलं तर भयमुक्त नांदगावचा नारा एकीकडून दिला जातोय. रोहन बोरसे सारखे देखील उमेदवार आहे. भाजप म्हणून, महायुती म्हणून खरं तर महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट होता, मात्र समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली. काय या सगळ्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? महायुतीचे जे उमेदवार आहेत आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून हा पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे. अण्णांनी जो विकास कामं केली त्याच्याबद्दल तर वादच नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, परंतु त्यांनी जो पर्सनल टच मतदारांशी जो प्रत्यक्ष संपर्क हवा तो आदरणीय सुहास अण्णा कांदे यांनी ठेवलेला आहे. आणि आमदार सुहास अण्णा कांदे जर एखाद्या गरिबाची जर झोपडी जर जळाली असेल, तर काही क्षणात त्याची झोपडी उभी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले असेल तर ते आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केलेले. एकूणच बघितलं तर जनसंपर्काचा टच असलेले खरं तर उमेदवार असं म्हटलं जात आहे. काय सांगणार तुम्ही? रोहन बोरसे सारखा नौका माणूस उच्च शिक्षित कशा पद्धतीने निवडणुकीला हाताळणार? खरं तर या सर्वांनी विकासाची व्याख्याच बदलून टाकली आहे. व्यक्तीचा विकास हा डोक्यापासून, मतदारांचा विकास हा डोक्यापासून तर खिशापर्यंत झाला पाहिजे.
हा पत्र्याचे शेड असेल किंवा सिमेंटचे रस्ते असतील, हे बांधून विकास होत नाही. नांदगाव मतदारसंघात 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीला, आमच्या नांदगाव मतदारसंघातील शेतीला सिंचनाची एकही प्रकल्प यांनी आणलेला नाही. परकीयांच्या पारतंत्र्यात आमचा नांदगाव मतदारसंघ जगतोय. यांनी विकासाची व्याख्या बदलून दुष्काळी भाग नांदगाव ओळखला जातो. 30-30 दिवस पाणी येत नाही. मग एवढा सत्ता संघर्षाचा अनेक वर्ष लोटले स्वातंत्र्यानंतरचे, तरी देखील पाणी मिळत नसल्याने मग ही शोकांतिका खरं तर नांदगावकरांसाठी आहे. एकपर्यंत नांदगावकरांचं हे दुर्भाग्यच आहे. यांच्याकडे मोठे मोठे पद होते, यांनी कुठलाही प्रकल्प आणला नाही. 40 गाव असेल, मालेगाव असेल, येवला असेल, यांच्या लोकप्रतिनिधींनी विधान भवनात भांडून नारपारच्या प्रकल्पासाठी यांनी मागणी केली. नांदगाव मतदारसंघातील 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही लोकप्रतिनिधी नांदगावला नारपारचं पाणी मिळावं म्हणून मागणी केली नाही. आमचा शेतकरी आजही दुष्काळात होरपळतोय. 2018-2023च्या दुष्काळामध्ये नांदगाव मतदारसंघात चिमणीलाही पाणी प्यायला नसताना नांदगाव मतदारसंघ हा दुष्काळी जाहीर झाला नाही. हे मोठं शेतकऱ्यांचं दुर्भाग्य आहे. नांदगाव मतदारसंघात दूध उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी यांच्यासाठी पायाभूत सुविधा नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, आमच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या सुविधा नाही. ॲग्रिकल्चर असेल, फार्मसी असेल, मेडिकल असेल, व्हेटरनरी एकही कॉलेज नांदगावला यांनी उभं करू शकले नाही. हे यांचं दुर्दैव आहे. विकास हा वेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. नांदगावकरांसाठी आमचे भूमिपुत्र असणारे डॉक्टर रोहनजी बोरसे यांनी 10 वर्ष जी जनतेची सेवा केली आहे, रात्रंदिवस त्यांनी जातपात धर्म कुठलाही न बघता 1 वाजू 2 वाजू 3 वाजू पहाटे 4 वाजले असेल, पण डॉक्टर रोहन बोरसे डोळ्यात तेल घालून जनतेच्या सेवेसाठी होते. कोविडच्या काळातही त्यांनी त्यांचा म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येक नांदगावकरांसाठी आणि जनतेसाठी ते उभे राहिले. यासाठी नांदगावकर आता वैतागले. या फक्त भूमिपुत्रच नांदगाव तालुक्यात आमदार होईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. भूमिपुत्र आमदार खरं तर नांदगावकरांना हवा आहे. मात्र विकासाचा जर मुद्दा बघितला तर आरोप प्रत्यारोपाच्या या राजकारणामध्ये विकास कुठेतरी हरवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. MIDC सारखे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, 20-20 दिवस पाणी येत नाही. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे खरं तर विरोधकांकडनं उपस्थित करण्यात आले. मात्र विकास खऱ्या अर्थानं सुहास कांदे यांच्या कार्यकाळात झाल्याचं देखील खरं तर विद्यमान आमदारांकडनं करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आता नांदगावचा विकास शाश्वत पद्धतीने कोण करेल हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपण नांदगावकरांच्या या विकासाच्या जर व्याख्या जर बघितल्या तर आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे विकासाचा मुद्दा कुठेतरी हरवलेला अद्यापही आपल्याला दिसून येतोय. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.